अशी असेल माझी पोरगी. देवा वाचवतीले. जा बाबा मी आलो, तेही तुझ्या पोरीला धरून. मले तुम्हा दोघांची काळजी वाटत होती गण्या. कितीही काही केला मी तुमचा बाप आहो. तुम्ही दोघही माझा काळीचा हा पोरायू. बाबा मग मला फकाटे घेवाल 1000 रुपये देशील ना? पैसे झाडाला लागतात का बे? आताच काळीचा तुकडा आहे म्हणलास ना बाबा तू. एकदम गंगाधरचा शक्तिमान कसा झालास? बे ते सप्पा ठीक आहे. माझा जावई कुठं आहे? आणलो बाबा मी तुझ्या जावई आले. दाजी या बरं. नमस्कार सासरे बुवा. अबे हा कोण हो? जी ह्याला ओळखलं नाही का? हा तुमचा जावई हो. अरे होट तिकडं. हा नव्हे माझा जावई. म्हणलो ना ताई, त्या जुन्या जावयाचा आणि माझ्या बापाचा चड्डीचा नाडा ओळखतवरी दिसता होता. बडा लंबा बडा गहरा. आणि हा शुभांगी कोणत्या माणसाला धरून आणला घरी? बाबा त्या फेकल्या जावयाला चेंडू सारखा फेकलून नवीन जावई आणलून. हे नवीन दाजी अव्वल नंबरचे सुंदर गुंडा आहे. मस्त लोकायला किडनॅप करते, गाणं पैसे कमवते बाबा. गुंडा किडनॅपर? मग का तर या नसतं ताई यानं भाऊजीला किडनॅप केलं. भाऊजीला ठेवून तिथे झाडाला बांधून. अब मला काही समजत नाही गण्या. मी सांगतो, या दोघाचा पहिलं प्यार होता. सॉरी लपडा होता लपडा. मग लग्न करावाची वेळ आली तर माझ्या बहिणीनं या भाऊजीला धोका दिलतन. तर त्याच्या बदल्याची आग घेऊन या भाऊजीनं माझ्या त्या जुन्यावाल्या भाऊजीला आणि या बहिणीला किडनॅप केलं. हे गोष्ट मला तिथे गेल्यावर माहित झाली. मला जुना दाजी आवडत नव्हता, म्हणून मी ना ऑन द स्पॉट या दोघांचं लग्न लावून दिलो आणि नवीन भाऊजी बनवलो. त्याचा प्यारही मिळला आणि मला नवीन दाजी.